नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुनश्च स्वागत आहे। तर खास करून तुमची जी मागणी होती, तुम्ही जास्त ती काय करत होते, तुमची जी रिक्वायरमेंट होती तिच्या मानाने मी काय केलेलं आहे, तर आज आपण जो CSATचा पेपर आहे, म्हणजे जरी आपल्याला बघायला गेलं तर आपलं काय आहे, आपलं जर टार्गेट जर आहे ते तुम्हाला मी म्हटलोच आहे कशा पद्धतीने आहे ते, तरी आपल्याला काय करायचं आहे ते की मी ते त्याच्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स देणार आहे याच्यामध्ये, आणि आपण कशा पद्धतीने काय करायचं आहे, तर जे दिलेले असतील, म्हणजे सपोज दॅट आत्तापर्यंत तरी माझं असं आहे अंदाज आहे किंवा जो बॅक ऑफ द एक्सपिरियन्स आहे त्याच्याने असं वाटतं की सडनली जो आहे लगेच चेंज करणार नाहीत। सडनली चेंज म्हणजे काय म्हणायचं मला, की तो जो आहे आत्तापर्यंत जो पॅटर्न फॉलो होत आहे, म्हणजे आपला जो आहे तो हा पॅटर्न फॉलो होत असताना काय करणार आहेत, तर एकदम सडनली चेंज करून UPSCच्या धर्तीवर, UPSCला जसं प्रिलिमला पेपरला जसं विचारलं जातं यदा कदाचित तसं तर काही विचारलं जाणार नाही अशी अपेक्षा करूयात आपण। आपल्याला 50% अपेक्षा आहे की आत्तापर्यंत जो विषय चाललेला आहे, आत्तापर्यंत ज्या पद्धतीने ते काय करतायत ते विचारतायत त्या पद्धतीने ते विचारणार आहेत असं आपण धरून कन्सिडर करूयात। मे बी दॅट, कारण पूर्ण महाराष्ट्र काय झालेला आहे, महाराष्ट्रातले मुलं जे आहेत ते कन्फ्यूज आहेत की नक्की पॅटर्न काय ठेवणार आहेत। आपण जर बघायला गेलं तर बघा, थोडे गणित सांगतो मी तुम्हाला त्याच्या मागचे, म्हणजे तुम्हाला त्याचा थोडा अंदाज येईल, ठीक आहे। तर बघायला गेलं तो विषय कसा आहे, तर यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला आपलं टार्गेट जे आहे, आपलं टार्गेट काय म्हटलेलं आहे, तर आपल्याला जे टार्गेट सांगितलं यांनी की तुम्हाला आउट ऑफ 200 तुम्हाला किती काढायचे, 66 मार्क्स काढायचे, जे तुमचे काय असणार आहे, क्वालिफायर असणार आहे, ठीक आहे, क्वालिफायर, बरोबर आहे। म्हणजे जर आपण पाहिलं तर दर 100च्या मागे काय आहे, तर दर 100च्या मागे तुम्हाला 36 मार्क्स काढायचे, म्हणजे प्रति 100 मागे, आणि हे 100, ठीक आहे। मग आता विषय काय आहे की हे 66 मार्क्स जे आहेत हे तुम्हाला इझिली देतील का ते, किंवा इझिली तुम्ही तिथपर्यंत जर करू शकले, आनंदाची गोष्ट आहे, नाही झालं तर आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे झाले आपण ते इझिली करू शकलो तर इट इज व्हेरी गुड थिंग, ठीक आहे, बरोबर आहे। पण प्रॉब्लेम कुठे होतोय, प्रॉब्लेम काय होतोय, जर सपोज दॅट जर पूर्ण लोड आता कशावर आहे, तर पूर्ण लोड जो आहे तो GS वर आहे। लोड इन द सेन्स आपलं जे मेरिट लागणार आहे, हे मेरिट जे आहे ते मेरिट कशाच्या आधारे लागणार आहे, तर ते लागणार आहे GSच्या। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कोणी किती तुम्हाला सांगितलं तरी एक लक्षात ठेवा की GSची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी अधिकच असणार आहे, अधिकच असणार आहे 100%, कारण मग ती UPSCच्या लेवलची पण ते काय करू शकतात, विचारू शकतात। आपण त्या गोष्टीसाठी आता काय करायला पाहिजे, प्रिपेअर राहायला पाहिजे। पण आपलं काय आहे, आपला जो आता हेतू काय आहे, हे आज आपण जो करणार आहोत, ही रेकॉर्डिंग का करतो आहोत किंवा ह्या गोष्टी आपण का करतो, त्याच्या मागे काय सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे, तर बघायला गेलं तर जरी आपला जो आत्तापर्यंतचा जो फोकस होता, तो आत्तापर्यंतचा फोकस कशावर होता, GS पर्यंत। आपण टोटली बघायला गेलं तर महाराष्ट्रातले काय आहे, तर 90% जे मुलं आहेत असं म्हणूयात आपण, 90% जे ॲस्पिरंट्स आहेत MPSCचे याचे राज्यसेवेचे, जे 21 ऑगस्टला त्यांचं टार्गेट आहे, तर यांचा विषय काय आहे की यांचं आत्तापर्यंत जे होतं कॉन्सन्ट्रेशन होतं किंवा त्यांचा जो पूर्ण तो अभ्यास जो होता तो कशाशी रिलेटेड होता, तो GSशी रिलेटेड होता। आणि आता बघायला गेलं तर ह्या अभ्यासामध्ये काय केलेलं आहे, खूप कमी लोक आहेत की ज्यांनी प्लॅनिंग केली आणि त्या पद्धतीने काय केलं आहे, तर त्या पद्धतीने ते म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी CSATचा अभ्यास केलेला आहे। मोस्ट ऑफ द स्टुडंटचा प्रॉब्लेम आता असं झालं आहे मित्रांनो की काय झालंय, सर आता एक्झाम जवळ आली, आता टेन्शन यायला लागलं, सी काय 66 पण आहेत, पण इझिली 66 तर बिलकुल हा आकडा तुम्ही ठेवूच नका। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या डोक्यामध्ये हाच असू द्या, तुम्ही मेरिटपेक्षा एक 20-25 मार्क जास्तीचाच विचार करा मित्रांनो। याच्या मागे एक लॉजिक आहे, याच्या मागे कारण आहे। जर तुम्ही हा जर डोक्यात ठेवला तर तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करणार आहेत, आणि सपोज जर तुमच्या जर डोक्यामध्ये विषय असेल की फक्त 66 सर, मग कठीण होतं का, मग तर खूप जास्त काय होणार आहे, गोष्टी कठीण होणार आहे। मग असं काय सर, कठीण कसं होणार आहे, बघा सपोज दॅट तुम्ही 66चा काय केलेला आहे, डोक्यामध्ये आकडा ठेवलेला आहे, बरोबर आहे, तो एक जो न्यूमेरिकल नंबर आहे तो तुमच्या डोक्यात आहे, आणि यदा कदाचित कुठे काहीतरी चुकलं, काहीतरी झालं, कुठे खूप जास्त काय झालं तुमच्याकडनं चुक्या झाला किंवा पेपर खूपच जास्त टफ आला, रिगार्डिंग जो आत्तापर्यंत जो सेट आहे त्याच्या पद्धतीने न येता पेपर खूप काय झाला तर खूप कठीण पातळीचा आला, तर मग अशा वेळेस काय होणार आहे, तर अशा वेळेस तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये ह्या ज्या 66 आहे त्या 66 मधले थोडेही मार्क्स तुमचे चुकले, म्हणजे थोडंही इकडे तिकडे झालं,
तर तुम्ही डायरेक्ट काय होत आहे मित्रांनो, आउट ऑफ द एक्झाम होत आहेत. यस, आउट ऑफ द एक्झाम, नॉट ओनली प्रिलियम बट मेन्स अँड इंटरव्ह्यू ऑल्सो. म्हणजे तुम्ही जर 2021मधून आउट झाले तर तुम्ही फक्त, मी कसं म्हणतोय कळलं का, माझं चिंतेचा विषय म्हणण्यापेक्षा माझा सांगण्याचा अर्थ तुम्हाला कळत असेल तर काय होत आहे. तर हे बघा, याच्यामधून जर तुम्ही सपोज दॅट GSला तुमचा खूप चांगला अभ्यास झाला, तुम्ही मेरिट कमवलं 110 किंवा 105 ज्याच्यावर मेरिट लागणार आहे असं आपण कन्सिडर करूयात, बहुत बढिया. पण जे काय झालं, CSATमध्ये काहीतरी अपरित घडलं, खूप कठीण पेपर येऊन गेला, खूप अनप्रेडिक्टेबल पेपर आला, सर सापडलंच नाही आन्सर, सर खूप वेळ गेला आणि असं वाटत होतं की सापडून जाईल आणि सगळं काही कवर करून असताना सपोज दॅट की इथे तुम्हाला काय झालं, -1, 2 और 3 झाले. जेव्हा तुमचं टार्गेट काय होतं, तुमचं टार्गेट फक्त 66 होतं. मला सांगा गोष्टी किती कठीण झाल्या. अहो तुम्ही एका मार्काने जर इथे 65 आले तर तुम्ही इथं, तुमचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे, बरोबर आहे, पण खूप चांगला अभ्यास झालेला आहे आणि अशा वेळेस सुद्धा तुम्ही काय होत आहे, तर डायरेक्ट आउट ऑफ द एक्झाम होत आहेत. मेरिट नाही, आउट ऑफ द एक्झाम होत आहेत. आणि आत्ताची संधी गमावणं म्हणजे तुम्हाला सांगतो 2023 पासून काय होणार आहे, तर 2023 पासून सब्जेक्टिव्ह आहे, ज्याला आपण काय म्हणतो, डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा म्हणतो, बरोबर आहे, सब्जेक्टिव्ह आहे. तर मग मला सांगा, तर काय होणार आहे, खूप जास्त गोष्टी कठीण होणार. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, मॅनेज करा, स्ट्रेस मॅनेज करा. मग त्याच्यासाठीच मी इथे आलेलो आहे. काही 2-4 गोष्टी तुम्हाला देऊन जाणार आहे की त्या पद्धतीने तुम्ही काय करा की आपलं टार्गेट जे आहे ते जास्तीत जास्त, कसं आहे मित्रांनो, खूप जास्त मेहनत आपण GSवर घेतो आहे. आपलं जो 90% जो आहे हा अभ्यास या GSच्या आजूबाजूलाच फिरतो आहे. आपण GSमध्ये काय करतो आहे, आपण GSमध्ये मास्टर बनलो आहे असं समजून घ्या, पण दुर्लक्ष झालं. आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, CSAT काही सोपी गोष्ट नाही आहे. जर त्यांनी ठरवलं, आयोगाने, जर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल मित्रांनो, तर राज्यसेवेमध्ये जे सिलेबस दिला आहे 2023चा, इव्हन त्याचं त्यांनी इंग्लिशमध्ये सुद्धा भाषांतर दिलेलं नाही आहे, तेवढी सुद्धा त्यांनी तसदी घेतलेली नाही आहे. तर तुम्हाला फक्त काय सांगतात ते, म्हणजे काय दिलं की ह्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा. त्याच्यामधून त्यांचा एक अप्रोच आपल्याला कळतो की हे पूर्ण टोटल कॉपी पेस्ट काय करणार आहेत, UPSCला करणार आहेत 2023 पासून. आणि आत्ताच त्यांनी तो काय केला आहे, बदल एकदम न देता, तो काय होतो, एकदम बदल केला तो स्वीकार्य नसतो. मग अशासाठी काय करणार आहेत ते, तर याच्यासाठी तुम्हाला ह्यावेळेस नक्कीच मे बी दॅट पॉसिबल, इट इज पॉसिबल, काय होणार आहे की ते त्या पद्धतीने पेपर सेट करतील. म्हणून आपण आत्तापासून झालं गेलं विसरू, काही विषय नाही, राहिलेले दिवस आहेत मोजके, 10 दिवस धरूयात आपण, आजपासून 10 दिवस. मग ह्या 10 दिवसात आपल्याला काय करायचं आहे, तर मी तुम्हाला ती स्ट्रॅटर्जी सांगतो, ठीक आहे. मी पेपर सांगणार आहे तुम्हाला, पेपरमध्ये बी तुम्हाला मी ते करून दाखवतो, फक्त त्याच्या अगोदर तुम्हाला आता मी स्ट्रॅटर्जी सांगून देतो, ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे 10 दिवस अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला त्याच्यासाठी 2-3 गोष्टी क्लिअर करून देतो, ठीक आहे. कशा पद्धतीच्या आहे सर, हे बघा, आजपासून तुमचे स्ट्रॉंग पॉईंट लिहून घ्या आणि तुमचे विकनेस, जे तुमचे वीक पॉईंट आहे, स्ट्रॉंग पॉईंट आहे, रिगार्डिंग CSAT म्हणतोय मी, रिगार्डिंग CSAT, ठीक आहे. बघा आता स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत माझे, की सर मला जे आहे ते कॉम्प्रेन्शनमध्ये कसंही आलं, मला कॉन्फिडन्स आहे सर मागच्या याच्यापासून, किंवा मी न्यू कमर असेल किंवा मी अनुभव असेल, एक्सपिरियन्स्ड असेल, तर मी काय करतो सर, जे कॉम्प्रेन्शन आहे, ह्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय आहे, तर मी याच्यावर चांगल्या पद्धतीने माझी पकड आहे सर, याची पकड आहे. सपोज दॅट असं झालं की आत्ता जो पॅटर्न आहे, एक पॅसेज असेल आणि या पॅसेजवर काय आहे, तर या पॅसेजवर त्यांचे जे आहेत, तर ते जे आहेत ते किती क्वेश्चन्स आहेत, ते 5 क्वेश्चन्स विचारतात. मग हे 5 क्वेश्चन न विचारता त्यांनी जर सपोज दॅट एक पॅसेज दिला आणि त्याच्यावर 2च क्वेश्चन्स विचारले, मे बी इट इज अ पॉसिबल थिंग, ही जास्तीत जास्त काय आहे, पॉसिबल आहे, ही गोष्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, ह्या गोष्टीचे काय आहे, चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर आपण त्या पद्धतीने, मग तुमचा आजपासून माइंडसेट असा ठेवा की सर सपोज दॅट मी तुम्हाला ते करून दाखवेल इथे, म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन पेपर घेऊन, की सपोज दॅट तर त्यांना असं विचारायचं असेल, जर पॅसेज असेल आणि त्या पॅसेजवरून तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या पॅसेजवरून तुम्हाला 1 किंवा 2च क्वेश्चन विचारायचे आहे, तर ते पॅसेजची पातळी कशी ठेवतील, या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो इथं. आणि त्या पद्धतीने आपण काय करायचं आहे, त्या पद्धतीने आपण इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, ठीक आहे. आता विकनेसकडे जाऊ. आता विकनेसमध्ये काय सर, मॅथ्स मे बी पॉसिबल असतं, खूप जास्त लोकांचा तो विषय आहे, चिंतेचा विषय, मॅथ्स करूच नका. काय म्हणतो मी, मॅथ्स करूच नका,
बरोबर आहे काय ना सर असं कसं. मला काय म्हणणं आहे, तुमचा टार्गेट 88, मी 66 म्हणणारच नाही. 88 to 90 माझा टार्गेट आहे. तर मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही मॅथ्स नाही केलं, मॅथ्सचे किती क्वेश्चन्स येतात मित्रांनो, जे 25 क्वेश्चन्स आत्तापर्यंतच्या पॅटर्नप्रमाणे म्हणतोय त्याच्यामधून एक मोजके जर जास्तीत जास्त विचारले तर 6 to 7 येतात. 6 to 7 क्वेश्चन. मग ह्या 6 to 7 क्वेश्चनसाठी प्युअर मॅथ्स म्हणायचं आहे मला, प्युअर मॅथ्सची गोष्ट करतोय मी. मग असे जे 6 to 7 क्वेश्चन्स आहे त्याच्यासाठी खूप चिंता करायची आणि त्याच्यामुळे आपले जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याला विसरायचं का. याला लॉजिकली इट इज पॉसिबल किंवा लॉजिकली इट इज राईट, नॉट लाईक दॅट. ते चुकीचंच आहे, ते एक गोष्ट चुकीची आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही करू नका. तर माझं काय ना विकनेस आहे ना, सोडून द्या ना, काय हरकत आहे. सर माझं दुसरं आहे की मी जे ॲप्टिट्यूड आहे हे ॲप्टिट्यूडमध्ये काय करतो सर, मी ॲप्टिट्यूडमध्ये काही का असं ना तर मी जे आहे 10 क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करतो सर. अरे व्हेरी गुड ना, खूप चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट सर जे आहे त्याच्यामध्ये मी काय करतो आहे, जर मे बी पॉसिबल इट इज दॅट की त्यांनी डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स विचारले नाही, 5 विचारले, 3-4 जरी विचारले तर आपण असं अपेक्षा करूया की डिसिजन मेकिंगमध्ये सर मी इथे 10 क्वेश्चन, हे जर तुम्हाला 10 मिळत असतील तर इट इज व्हेरी गुड, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. मग तर बेस्ट आहे. मग आपला आणखी जो आहे जो टार्गेट आपण सेट केला आहे तो काय होता, आणखी कमी होते. क्लिअर आहे. तर बघा मग इथे सर मग ह्याच्यातनं दिसतं काय मला की ह्याच्यातनं आणखी हां चला दुसऱ्या ह्याच्यातनं म्हणजे परत आला 1-2 इंग्लिश पॅसेज, मे बी दॅट तो पण एक विकनेस असतो. इंग्लिश पॅसेज काही हरकत नाही, मेन्स द्यायची म्हणून तो तुमचा चिंतेचा विषयच नसावा अशी अपेक्षा आहे. पण ठीक आहे, आता आपण प्रिलिमबद्दल बोलतो आहे म्हणून थोडंसं त्याच्यावर डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. मग हा झाला इंग्लिश पॅसेज. मग ह्या इंग्लिश पॅसेजमध्ये काय आहे, सोडून द्या ना. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही इथं आता चान्स मिळाला आहे तुम्हाला, क्वालिफायर गोष्ट आहेत, म्हणजे क्वालिफाय करायचं आहे आपल्याला, फक्त आपले मेरिट काउंट होणार आहे का नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच पद्धतीने आपला अप्रोच पाहिजे. गॉट इट. कळाल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाले. ह्या गोष्टींवर आत्ता पुढचे जे 10 डेज आहेत ते ह्याच गोष्टींवर विचार करा मित्रांनो. ह्याच गोष्टींवर तुमची काय करा, स्ट्रॅटर्जी ठरवा. ह्याच गोष्टीने तुम्ही काय करा, आता पुढची वाटचाल करा. गॉट इट. क्लिअर झालं. ठीक आहे. चलो मग मी आता काय करतो की तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले पॅसेजमधले ट्विस्ट जे क्वेश्चन आहेत सोपे नाही घेणार आपण. सोपे काय आहे, स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले असतात ते आपण घेणार नाहीत. आपण कोणते घ्यायचा प्रयत्न करू की ज्याच्यामध्ये एक ट्विस्ट असतो. जर जेव्हा मेरिट वाढवायचं असेल तर ह्या मेरिट वाढवायच्या वेळेस काय केलं जातं की असे ट्विस्ट क्वेश्चन काय केले जातात, विचारले जातात. त्या पद्धतीने ते सेट केलेले असतात आणि त्या पद्धतीने ते विचारले जातात. मग आपण काय करायचं आहे, आपण बी त्याच पद्धतीने आपला अप्रोच ठेवायचा. ठीक आहे. चलो तुम्ही बघितलं या गोष्टी पुन्हा रिगार्डिंग करा. आपलं 10 डेजचंच मी टार्गेट ठेवलेलं आहे. बघितलं 100% होतं हे काम. जसं आपण हिस्ट्रीबद्दल बोलणार आहोत त्याच पद्धतीने ह्याबद्दल गोष्टी आहेत. टेन्शन घ्यायचं नाही. 10 दिवसाचं काय करा, मॅनेजमेंट करा, स्ट्रॉंग पॉईंटवर काम करा आणि विकनेसवर काय करा, दुर्लक्ष करा. डायरेक्ट म्हणतोय मी, क्लिअर सांगतोय तुम्हाला. गॉट इट. 21 तारीख आपली टार्गेट आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे. आपल्या चुकून काय करायचं नाही आहे की आउट ऑफ द मेरिट व्हायचं नाही. गॉट इट. चलो ठीक आहे. चला आपण बघतो, आपण क्वेश्चन पेपर बघूया. ठीक आहे. हा लेटेस्ट घेतलेला आहे मी, लेटेस्ट ट्रेंडमधला घेतलेला आहे. कारण मी वाचलं, मी अभ्यासलं तर मग मला असं वाटलं की नको, सीसॅटचा जर UPSCचा पेपर घ्यायचा म्हटला तर तो ऑलरेडी काय आहे, इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज आहे. मुलं आत्ता बऱ्यापैकी काय आहे, टेन्शनमध्येच आहे. टेन्शन येतं. तर हे टेन्शन मॅनेज करण्यासाठी काय करूयात, आपण ज्या गोष्टी सोप्या आहेत त्याच्यापासून सुरुवात करूया. घ्यायला काही नाही, UPSCचा पेपर घेतला असता. पण आपल्या आत्तापर्यंतची अपेक्षा अशी की आपला जो आत्तापर्यंतचा जो ट्रेंड सेट आहे त्याच ट्रेंडप्रमाणे काय घेतले जाणार आहे, तर परीक्षा घेतली झाली तर खूप आपण त्याच पद्धतीने काय करणार आहोत, वाटचाल करणार आहोत. गॉट इट. क्लिअर. चलो हरकत नाही. मग चला बघूयात. पहिला जो पॅसेज आहे, मी एक पॅसेजमधून तुम्हाला सिलेक्टेड गोष्टी सांगणार आहेत कशा पद्धतीने. बघा, हा जर तुम्ही एक क्वेश्चन पाहिला, पॅसेज पाहिला तर ह्या पॅसेजवरून तुम्हाला एक गोष्ट कळून येते की हा जो आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की आपल्याला पुरातत्व विभाग असेल किंवा मानवशास्त्र वगैरे जो विषय आहे त्याच्याबद्दल दिलेला आहे. एक आज म्हणून आपण एक बौद्धिक क्षमते चेक करणार असं काय आहे तर पॅसेज आहे. तर हे पॅसेज यायची काय आहे, शक्यता जास्त आहे असे पॅसेज आहे. आणि याच्यात नाही ना काय करणार आहे, लिमिटेड. आता जर बघायला गेलं तर तो एक काय मोठा पॅसेज दिलेला, कारण त्याच्यावर आत्तापर्यंत ट्रेंड काय होता की एक पॅसेज द्यायचा आणि त्याच्यावर 5 क्वेश्चन्स विचारायचे. बरोबर आहे. तर मे बी दॅट इट इज पॉसिबल. असं होऊ शकतं की काय करतील ते, तर ते आता असं करू शकतात की तुम्हाला काय करणार आहेत, लिमिटेड देतील. एक सपोज दॅट आपण असं धरूयात, या इथून
या इथून तर एवढा, सपोज मे बी दॅट इट इज पॉसिबल. हां, तर असं देतील आणि त्याच्यावर एक क्वेश्चन्स विचारतील. आणि आहे UPSCचा जो ट्रेंड आहे आपण जर ते म्हणू तर त्याच पद्धतीने तो ट्रेंड आहे की एक छोटा पॅसेज देतात 3-4 ओळीचा आणि त्याच्यावर काय विचारला जातात, एक प्रश्न किंवा 2 प्रश्न थोडा लेंदी करून. मग आपण बी आता त्याच पद्धतीने काय करायला पाहिजे, त्या गोष्टीचा आता तुमचा जो प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतील, आता तुमचा सहारा काय आहे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं त्या पद्धतीने काय करायचं. तर बघा आता मी तुम्हाला सांगतो, आता यांनी काय म्हटलेलं आहे, मी पहिलं तुम्हाला काय दाखवून देतो की जो पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये विचारलेला. आता यांनी पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तो काय आहे बघूयात आपण. म्हणजे आता आपल्याला सोडवणे हे आपलं कारण नाही आहे. आन्सर सोडवणं आणि आन्सर परफेक्ट येणं म्हणजे इथे ते नाही म्हणत आहे. आपण कोणत्या स्ट्रॅटेजीने कोणते कीवर्ड्स माध्यमातून आपण काय करू शकतो आन्सरपर्यंत पोहोचणं, हा आपला अप्रोच आहे. आपला अप्रोच ॲनालिसिस करणं नाही आहे, म्हणजे हां की असं नाही, तर याच्यातनं कीवर्ड्स आणि मे बी दॅट कसं चेंज होऊ शकतो, तर त्या चेंज रिगार्डिंग आपण कसं जाऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आपला जो मेन मोटो आहे काय आहे, तो हा मोटो आहे. ठीक आहे. मग सर कीवर्ड्स कशा पद्धतीने, जर एकदम लॉजिकली जर विचारलेलं असेल, जे स्टेटमेंट आहे त्याच्यावर जर प्रश्न विचारला असेल तो कशा पद्धतीने जायचं, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत. ठीक आहे. चला मग पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, तर बघा आता मी काय केलं, हे तर टार्गेट आहेच. ठीक आहे. मे बी दॅट आपण दोघी गोष्टी बघूयात फटाफट. आपण काय करूयात, दोघी गोष्टींना ट्विस्ट करूयात. तर दोघी गोष्टींचा विषय कसा आहे मित्रांनो, तर बघायला गेलं तर जेव्हा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन येतो, जर अशीच जर पॅटर्न राहिला तर हा मी कसा क्वेश्चन सोडवेल मी तुम्हाला सांगतो. बघा सीसॅटला जसं मी तुम्हाला GSला सांगितलं ना त्याच पद्धतीने मल्टी स्टेटमेंट असतात. मल्टी स्टेटमेंट जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल काय करू शकतात, तर तुम्ही इलिमिनेशन पद्धतीने क्वेश्चन्स काय करू शकतात, ऑप्शन कट करू शकतात आणि जास्तीत जास्त इलिमिनेशन करू शकतात. यस. आणि तुम्हाला हा सीसॅटला खूप लोकांना प्रॉब्लेम होता, पण जे अधिकारी झाले त्या मुलांनी कधी कुणाला सांगितलं नाही आपल्या मित्रांना की मी कसं झालं, कारण एवढे मार्क्स कशाच्या जीवावर कमवले मुलांनी सीसॅटमध्ये आत्तापर्यंत भूतकाळामध्ये. तर हे इलिमिनेशन पद्धतीने बघा जो राहायचा, आपण बघायला गेलो तो जो आता हा पॅसेज आहे, हा पॅसेज अननोन होते, कुणालाच माहिती नाही कुठून सेट केलं जातं, खोटा येते कुणालाच ठाऊक नव्हतं. पण मग काय केलं जायचं, मग हुशार विद्यार्थी किंवा थोडा पठडीच्या बाहेर अभ्यास करणारे विद्यार्थी काय करत असतात मित्रांनो, तर या पठडीच्या बाहेर अभ्यास करणारे विद्यार्थी जे असतात ते काय करत असतात, जो अप्रोच आहे, जो विचारायची पद्धत आहे त्या पद्धतीने ते काय करायचं असे स्वतःला मोल्ड करायचे ते. ठीक आहे. मग आपण बघूयात कशा पद्धतीने. आता बघा मी काय केलं आहे, मी काय केलं आहे, वाचलेला आहे. मी असं कन्सिडर करतो, मी काय केलेलं आहे, तर मी वाचलेलं आहे किंवा 2 पद्धती. तर मग मी वाचलेलं नाही आहे आणि मी डायरेक्ट काय करतोय, तर मी पहिले ऑप्शन्स बघून घेतोय. बघा बरं, ऋग्वेदातील निव्वळ वाङ्मयीन पुराव्यावर विश्वास ठेवणे अशास्त्रीय आहे. ठीक आहे. याच्यात एक निगेटिव्ह अप्रोच दिलेला अशास्त्रीय आहे. आणि दुसरा आहे आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावाच उपलब्ध नाही. आणि तिसऱ्या पर्यावरणीय बदलांमुळे सिंधू संस्कृती लयाला गेल्याचे पुरावे आहेत. फटक्यात वाचलं, माझी एक स्ट्रॅटर्जी. हां चला, नंतर मी काय केलं, मी गेलो याला. बघा इथे तुम्हाला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग मी फाइंड आउट कसं करतोय बघा बरं. मग हे बघा, कारण हे बघा मी तुम्हाला सांगतो की तुमचा नजरिया तयार व्हायला पाहिजे की तुम्ही तिथून वाचून आलेले आहेत ना, तर तुमच्या त्या नजरेमध्येच बसलेलं पाहिजे. तिथं काय म्हटलं होतं यार, पुराव्याबद्दल काहीतरी म्हटलेलं होतं. हे बघा बरं कुठे दिलेलं आहे. यस. हां, तर इथे बघा आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावाच नाही. काय म्हटलं स्पेसिफिक, डायरेक्ट आक्रमण झालेलाच भौतिक पुरावाच नाही असं म्हटलेलं आहे. तर मग मी काय करतोय, जास्त विचार न करता डायरेक्ट क्वेश्चनवर जातोय. इट इज, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ह्या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहेत, तर तुम्ही ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या. ठीक आहे. एक मिनिट. हां ठीक आहे, चला हरकत नाही. इथून बघूयात आपण, लगेच त्याच्याकडे जाऊयात. म्हणजे तुम्ही एक विदिन सेकंडसुद्धा परफेक्ट आन्सरपर्यंत कसं पोचायचं हे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. बघा आर्यांचे आक्रमण झाल्याचा मला बघा माझ्या डोक्यात आहे, लगेच मी काय करतो आहे, लगेच फाइंड आउट करतो आहे. मग मी फाइंड आउट केल्याबरोबर मला कसं लक्षात आलं, हे बघा आर्यांचं आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावाच उपलब्ध नाही. ठीक आहे. तिथे पण तेच म्हटलेलं आहे, जे तुम्हाला उत्तरात दिलेला म्हणजे याच्यात दिलेलं आहे, विचारलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही आन्सर इथे बघायला पाहिजे. योग्य पर्याय निवडायला सांगितलं, हे पण योग्य आणि ते पण योग्य आहे. बी कुठे कुठे अयोग्य आहे, बी कुठे कुठे अयोग्य आहे ते शोधा. बी अयोग्य म्हटलेलं आहे, अरे इलिमिनेट करा ना. ABC तिन्ही अयोग्य, इलिमिनेट करा मित्रांनो. बघा कोणत्या पद्धतीने आपला अप्रोच पाहिजे. ए आणि बी ही योग्य असून
काय म्हटलंय, सी हा त्याचा परिणाम आहे. कसा परिणाम कसा होणार आहे? ऋग्वेदातील निव्वळ वाङ्मयीन पुराव्यावर विश्वास ठेवणे अशास्त्रीय आहे. आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावाच उपलब्ध नाही आणि पर्यावरणीय बदलांमुळे सिंधू संस्कृतीला यायला गेलीची याचा विषय आणि यांच्या दोघींचा परिणामचा काही संबंध आहे का मित्रांनो? काय म्हटलंय, त्यांचा परिणाम म्हटलाय म्हणजे ए आणि बी काय आहे, कारण आहे, त्याचा हा रिझल्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शक्य आहे का ते? नाही. एलिमिनेट करा किंवा एलिमिनेट झाला, तुमचं आन्सरच आलं ऑप्शन क्रमांक 1 आणि ते उत्तर आहे. सर इट इज पॉसिबल. अरे पॉसिबल आहे. बघा इथेच याच पद्धतीने तुमचा अप्रोच पाहिजे. तुम्ही फाइंड आउट करा. आपण जे टोटल बघितलं आहे तर काय केलं आहे, जिथे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स आलेले आहे, या मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे, पण पहिले स्टेटमेंट पाहिलं लगेच काय केलं आहे, ऑप्शनकडे गेलेलो आहे, पर्याय उत्तरांकडे गेलेलो आहे. आपला तो ॲप्रोचच पाहिजे. वेळ कमी असतो म्हणजे ठीक आहे, राज्यसेवेला तुम्हाला तो वेळ मिळत असतो, हरकत नाही, पण मग आपल्याला परफेक्ट आन्सरपर्यंत पोहोचायचं. मग परफेक्ट आन्सरपर्यंत पोहोचायचं तर आपल्याला काय करावं लागणार आहे, या गोष्टींवर आपल्याला काम करावं लागणार आहे, या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. बरोबर आहे. आलं निव्वळ काय आहे 100%. त्याला फुल प्रूफ करून दाखवतो मी तुम्हाला की ABC का योग्य आहे. तर लगेच आपण उतार्यावर जाऊन बघून घेऊयात लगेच. चल ठीक आहे. उतार्यावर आल्यावर मला दिसत आहे की जिथे जिथे त्यांनी म्हटलंय तिथे ते जे आहे ते स्टेटमेंट बघूयात आपण. बघा एक जो होता तो आपल्याला मिळाला, पुरावाच नाही. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, उलट पर्यावरणीय बदलामुळे सिंधू संस्कृती लयाला गेली असे दिसून येते. गॉट इट. संपला विषय. पहिला इथं बरोबर म्हणजे जो बी असेल तो इथं, जो सी आहे तो इथं म्हटलेला आहे. आणि नंतर काय म्हटलं, ऋग्वेदातील शब्द कीवर्ड्स नेहमीच लक्षात ठेवायचे, कीवर्ड शोधायचे आपल्याला. बरोबर आहे. कीवर्ड काय आला म्हणजेच वाङ्मयीन पुरावा, केवळ त्यावर कसा विश्वास ठेवायचा, म्हणजे तो अशास्त्रीय आहे. गॉट इट. म्हणजे मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगतोय की आपण स्वतः कशा पद्धतीने काय करू शकतो, परफेक्ट आन्सरपर्यंत जाऊ शकतो. कळालं? इतकं सोपं असतंय. हो असतं. कॉन्फिडन्स ठेवायचा स्वतःला. अहो तुमचा जर तुमच्यावर विश्वास नसेल तर जग कशाला तुम्हाला विश्वास ठेवणार आहे. कसंही असू द्यात, पण तुम्ही तुमच्यावर विश्वास पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, घ्यायचं आहे. मग हे अप्रोच का ठेवतोय मग आपण, कारण ऑलरेडी आपण अभ्यास कमी केलेला आहे. मग आपण अशा स्ट्रिकच्या जीवावर काय करायचं, आपला जो टार्गेट आहे 88, 80, 90 हा मार्क्स आपल्याला काय करायचे, गेन करायचे. ठीक आहे. चलो नेक्स्ट जर बघाल तर नेक्स्ट तुम्हाला दिसेल जोड्या लावा दिलेला आहे. ठीक आहे. जोड्या लावा आल्या की खुश होऊन जायचं, बिलकुल घाबरायचं नाही. आता जोड्या लावा म्हणजे आपले 100% काय आहे, मार्क्स फिक्स झाले. या गोष्टीने आपण काय करायचं, आनंद करायचा. यस, जोड्या लावा आल्या म्हणजे मला आता काही टेन्शनच नाही. मी कोणत्याही पद्धतीने काय करणार आहे, तो अप्रोच ठेवून मी ती गोष्ट करणार आहे. चलो बघूयात आपण. बघा आता इथे काय दिलेलं आहे, जोड्या दिलेल्या आहेत. आता मग काय करायचं आहे, तर शोधा कोणती अशी जोडी आहे की ती तुम्हाला परफेक्ट वाचते. तिथे जाऊन मी शोधू शकतो आणि इथे पण म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर बघा शब्द लक्ष ठेवायचे. इयान हॉर्डर आहे, लुईस बिनफर्ड आहे, डेव्हिड क्लार्क आहे. जो शब्द तुम्हाला सापडेल अगोदर त्याच्यात काय आहे त्याच्या ते गोष्टी शोधून घ्या. चलो बघतो आपण. इयान हॉर्डर आहे. इयान हॉर्डर बघूयात बरं कुठे दिलेला आहे. पहिलाच कोण दिला, बिनफर्ड दिला. काही हरकत नाही, बिनफर्डचं समजून घेऊया. जो आपल्याला शेवटी जोड्या लावायचे. ठीक आहे. हे बघा इथे जर तुम्ही बघितलं, फटाफट घेऊयात आपण. ठीक आहे. तर इथे बघा तुमच्या लक्षात येईल की अमेरिकन पुरातत्व लुईस बिनफर्ड यांनी पुरातत्वीय संशोधनाची विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची पद्धत अनुसरण्यास सुरुवात केली. काय केलं बाबा याने, तत्त्वज्ञानाची पद्धत, विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची. ठीक आहे. डेव्हिड क्लार्कने काय केलं, मानवशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र या विद्याशाखातील संकल्पनांचा पुरातत्वीय विभागासाठी, पुराव्यासाठी काय केलेला आहे, वापर करायला लावलं. बघा आलं का लक्षात. लुईस बिनफर्ड काय आहे, तर विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची पद्धत. आणि डेव्हिड क्लार्क आहे, मी जास्त शोधतोय का, नाही. डेव्हिड क्लार्क काय म्हणतो बाबा, तर विद्याशाखा ज्या आहेत त्याच्यात मानवशास्त्र आहे, भूगोल आहे, पर्यावरणशास्त्र ज्या मानवी शाखा आहेत. ठीक आहे. चलो लगेच मी काय जातोय, एका विदिन सेकंदात होते. ठीक आहे. विदिन सेकंदात होत आहे. ह्याच पद्धतीने मुलं जास्त मार्क्स काढायचे आजपर्यंत CSAT आणि म्हणून काय होत होतं की तो एक जो होता अनबॅलन्स गोष्टी झालेल्या होत्या. ठीक आहे. चलो पहिला आपण आन्सर फाइंड आउट करून घेऊयात. बघा आलं का. काय पाहिलं होतं आपण, लुईस बिनफर्ड आणि क्लार्क पाहिलं होतं आपण. बघा लुईस बिनफर्डचं म्हणणं काय होतं, तर लुईस बिनफर्डचं म्हणणं असं होतं की विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची पद्धतीने त्यांनी सुरुवात केली. बीचं 4 कुठे दिसतंय हो तुम्हाला, बीचं 4 फक्त इथं दिसतंय. फक्त कुठे दिसतंय, एकाच ठिकाणी दिसतंय. बीचं 4 कुठे दिसलं आपल्याला, फक्त एका ठिकाणी दिसलं. बरोबर आहे. गॉट इट. काय आलं ना राव आन्सर, आलं ना.
म्हणजे तुम्हाला कळलं का, जोड्या लावामध्ये एक गुपित लपलेलं आहे की तुम्हाला जर 1 किंवा 2 परफेक्ट माहिती असेल तर तिथे तुमचे 100% मार्क फिक्स झाले. म्हणून आत्तापर्यंत आपण भ्यायचो किंवा मुलं भ्यायचे, घाबरायचे की यार लेच खूप जोड्या विचारतात, खूपच जोड्या विचारतात. जिओग्राफीला तर म्हणजे 15 क्वेश्चन्सपैकी तर 8, 7, 8 तर जोड्याच असतात. उलट आता आपण काय म्हणू, जोड्या द्या, आम्ही त्याच्यावर आन्सर फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. डेव्हिड क्लार्क काय म्हटले, आंतरशाखीय पुरावे. नंतर तेच आंतरशाखीय म्हणजे तेच भूगोल, मानवशास्त्र, पर्यावरणशास्त्र ते. ठीक आहे, आलं. डेव्हिड सीचं 3 कुठं आहे, सीचं 3 इथं आहे. पण 3 ठिकाणी, पण इथेच एकाच ठिकाणी मी काय केलं, पहिले एक फाइंड आउट केली, आलं आन्सर. गॉट इट. किती सेकंदात झालं आणि परफेक्ट आन्सर आलं. किती सेकंदात झालं आणि परफेक्ट, हे मी समजवतोय म्हणून वेळ लागतोय. ठीक आहे, चलो नेक्स्ट चलेंगे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न दिलेला आहे की 21व्या शतकातील पुरातत्व खूप वेगळे असेल. कारण आता काय म्हटलेलं आहे की 21व्या शतकातील असेल, असू शकतं, असेल असं म्हटलं त्यांनी. कन्फर्म म्हटलेलं आहे का, नाही. मग त्या पद्धतीने आपला लगेच काय पाहिजे, आपला अप्रोच पाहिजे. आपला अप्रोच कसा पाहिजे, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. क्वेश्चन समजला रे समजला, मी तुम्हाला सांगतो 50% काम तिथे होऊन गेलेलं आहे तुमचं. काय म्हटलं, खूप वेगळं असेल, असेल आहे का, नाही असेल असं कारण, त्याचं कारण विचारलं आहे. तर बघा बरं, तुम्ही याच्यावरून इलिमिनेट करू शकतात, काही हरकत नाही आहे. आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावाच उपलब्ध नाही. मग याचा आणि याचा काय संबंध आहे 21व्या शतकातील पुरातत्व वेगळं असेल असं म्हणून? काही होतं आहे का? इलिमिनेट करा, इलिमिनेशन वापरा. कार्यकारण भाव हा पुरातत्वात महत्त्वाचा मानला जात आहे. ठीक आहे, मे बी दॅट इट इज पॉसिबल. राहू दे. संदर्भ प्रणित पुरातत्वशास्त्र नाकारले गेले आहे. हे बघा, जेव्हा एखादी गोष्ट विचारली आणि एखाद्या वेळेस काय आहे, तिला काय गेलं म्हटलं नाकारलं गेलेलं आहे, अशा वेळेस आपलं काम काय आहे, तर आपण त्या गोष्टी काय करायला पाहिजे, त्या उतार्यावर जाऊयात आपण. ठीक आहे, म्हणजे लगेच एक ते इलिमिनेशन करू शकलो. मी इथेच फटकेत इलिमिनेशन केलं. मी गेलो आता कुठं गेलो, तर मी गेलो आन्सरमध्ये, सॉरी पॅसेजमध्ये. आणि ज्यांना ज्यांना इंग्लिशची असेल फॅमिलियर, दे विल बी यूज इट. तुम्ही तो गोष्ट वापरा. पण मोस्ट ऑफ द टाईम काय आहे, मुलं जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये नाही तर मराठीत प्रिपेअर करणार आहेत. म्हणून मी त्यांच्यासाठी काय करतो आहे, मराठीचाच जास्त जो आहे तो काय ठेवणार आहे, तर अप्रोच ठेवणार आहे. बघा बरं, इथं काय म्हटलेलं आहे, तर इथं म्हटलेलं आहे की अलीकडे काही पुरातत्व याच्याही पुढे गेले आहेत आणि मानवाच्या आर्थिक इथे, आणि जे तिथं दिलेलं असतं, जिथे सांगितलं त्याच्याबद्दल तुमचा अप्रोच असावा, असं प्रामाणिक त्यांचं म्हणणं असतं. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि परिस्थितीचा अभ्यास तर होतोच आहे, परंतु आता प्राचीन मानवाच्या मनोपचाराच्या अभ्यासात सुरुवात झाली आहे. आलं आपलं आन्सर, आलं. इथे तिसऱ्याचं आन्सर कसं सापडलं, मानवाच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास तर होतोच आहे, परंतु आता प्राचीन मानवाच्या मनोव्यापाराच्या अभ्यासात सुरुवात झालेली आहे. बघा, तुम्हाला लगेच आन्सर सापडतंय. हे बघा, आन्सर आलं. प्राचीन मानवाच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीसोबत मनोपचाराचाही अभ्यास आता सुरू झाला आहे. गॉट इट. काही गरज आहे काय एवढं समजून घ्यायचं तुम्हाला? अहो, उत्तर तिथेच दिलेले असतात. असा कोणताच पॅसेज नसतो की तिथे काय आहे. इवन तुम्हाला आणखी त्याची ब्युटी सांगतो की तुम्हाला जे एखाद्या पॅसेजचं काय असेल तर त्याचं शीर्षक द्यायचं असेल, ते सुद्धा पॅसेजच सांगतो तुम्हाला की अरे बाबा, मी टायटल आहे, मी शीर्षक आहे. फक्त आपला अप्रोच काय पाहिजे, तिथपर्यंत पोहोचण्याचा आपला काय पाहिजे, अप्रोच पाहिजे. गॉट इट. काय आलं? आन्सर क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. चलो नेक्स्ट फटाफट बघूयात आपण जास्त जे आहे, मे बी दॅट इज पॉसिबल, तर 2 पार्टमध्ये करू शकतो आपण या गोष्टी. ठीक आहे, चलो नेक्स्ट. संदर्भ प्रणित पुरातत्व शास्त्राच्या मते. आता बघा, परत एकदा आलं, मल्टी स्टेटमेंट आलं, मी खुश होतो. तुम्ही पण त्या गोष्टी आता काय करायला पाहिजे, या गोष्टींचं तुम्ही तुमच्यामध्ये तर इम्प्लिमेंटच करायला पाहिजे. ठीक आहे, बघा बरं, याच्यामध्ये काय म्हटलं, संदर्भ प्रणित जे आहे अकॉर्डिंग टू कॉन्टेक्च्युअल आर्किओलॉजी, जेव्हा आपण वाचू त्याच्याकडे जाऊयात. संदर्भ प्रणित पुरातत्वाच्या मते काय आहे तर दिलेलं आहे बघा. तर तिथे म्हटलं, संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय पुराव्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. अरे, मला वाचलं होतं, मला क्लिक झालं आहे. काय म्हटलेलं आहे, स्पेसिफिक म्हणजे आता पुन्हा तिथे जाण्यापेक्षा मी इथेच काय केलं आहे, कारण मी काय खूप कॉन्सन्ट्रेशनने मी उतारा वाचतो, पॅसेज वाचतो, त्याच्यामुळे माझ्या ते डोक्यात आहे. यस, हे म्हटलेलं आहे की केवळ शास्त्रीय पुराव्यावर अवलंबून राहणं योग्य नाही आहे. बरोबर आहे. तो अशास्त्रीय सुद्धा गोष्ट असं म्हटलेलं आहे. आहे, तर योग्यच आहे. इथं ए कुठे दिसत नाही आहे, ए नाही आहे, ए नाही आहे, ए नाही आहे. अरे आलं ना उत्तर, हेच उत्तर आहे.
ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. काय तर बघा स्ट्रॅटर्जी कशी पाहिजे तुम्हाला इथून दिसतंय. बघितलं तुम्ही एका गोष्टीवरून तुम्ही कशा पद्धतीने आन्सरपर्यंत गेले. ह्या गोष्टीचं मी वाचताना बघा, मी इथून मला गरज नाही आता पॅसेजवर जायचे, माझे ते डोक्यात आहे की मी कुठेतरी वाचलेला आहे. संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय अशास्त्रीय पुराव्यांवर काय आहे तो निव्वळ तसा नको, तर तो पुरावा अवलंबून राहणे योग्य नाही आहे. हो, या संदर्भ दिलेला आहे. काय आहे कॉन्टेक्च्युअल जे एक आर्किओलॉजी असते कॉन्टेक्च्युअल, तिला काय संदर्भाला काय म्हटलं आपण ब्लाइंडली नाही करू शकत, संदर्भ असावा. बघा एज आहे योग्य आहे हे स्टेटमेंट आपण मात्र सॉल्व्ह करून आलो मागे, ते इथे कुठेच दिलेलं नाही आणि ते तर महत्त्वाचं आहे. मग जिथे नाही ते मी एलिमिनेट करून टाकलं. 100% मला बघायची गरजच नाही आहे, 100% माझा आन्सर द्यायचा आहे. कळालं? म्हणजे कसं असतं ह्या गोष्टी ना जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगत नाही ना तोपर्यंत असं वाटतं खूप कठीण होतात. पण जेव्हा तुम्ही एकदा त्या गोष्टींमध्ये हळूहळू प्रॅक्टिस कराल, आता प्रॅक्टिस करायची गरज नाही, आता गोष्टी समजून घ्या. म्हणून मी काय म्हणतोय, आन्सरिंग करतोय का आपण किंवा ॲनालिसिस करतोय का नाही, आपण त्याच्यामध्ये काय काय शोधता येईल आपल्याला, काय काय फाइंड आउट करता येईल, आपण त्या गोष्टीचा विचार करतोय, त्या दृष्टीने आपण जातोय. कळालं तुम्हाला? चलो नेक्स्ट. बघितलं विदिन सेकंड एवढा मोठा स्टेटमेंटचं एवढं वाचत जा. आणखी सवय असते ती, मग एक स्टेटमेंट वाचतो भाऊ, मग तो पोरगं जातोय वरती, मग परत दुसरं स्टेटमेंट वाचतं परत जातो पॅसेजवर, तिसरं स्टेटमेंट, अरे बाबा हा अप्रोच नकोच आहे ना तुझा. मग ह्याच अप्रोचने जर तू परीक्षा देत असेल तर तू पास कसा होणार आहे. आणि आयोगाला अपेक्षितच नाही, आयोगाला असं अपेक्षित आहे. एकदा तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने वाचलं किंवा तुम्ही इथून बघून ते तुमच्या डोक्यात आहे त्याच्याशी रिलेटेड आलं, ए जे आहे हे तर योग्यच आहे संस्कृतीचा अभ्यास करता, पण ए मला माहिती नाही BCDsबद्दल, पण मला ए माहिती आहे कन्फर्म, तर एचा त्यांनी काय केला उल्लेखच केलेला नाही आहे. तर मग म्हणजे ज्या आन्सरमध्ये ते 100% काय होतं आहे डिस्क्वालिफाय होत आहे, एलिमिनेट केलं. बघा इथे ए दिलेला नाही, इथे ए दिलेला नाही, ए इथे दिलेला नाही. अरे 100% आन्सर आहे ना. काय आला? चलो नेक्स्ट आहे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात. काय म्हटलंय? 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्व क्षेत्रात कोणता नवा विचार प्रवाह रुजला. नवा विचार प्रवाह परत एकदा मल्टी स्टेटमेंट आहे, एकदा बघून घ्या बरं. पुरातत्व शास्त्रामध्ये इंग्लंड आणि अमेरिका यांची मते सर्वमान्य झाली का? सर्वप्रणित पुरातत्वाला विरोध होऊ लागला का? प्राचीन मानवाच्या मनोव्यापारांचा अभ्यासाला सुरुवात झाली का? पुरातत्व विद्या ही विज्ञानासारख्या पद्धती व विविध शास्त्रांच्या संकल्पना वापरू लागली, असं त्यांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, बघूयात बरं. मग माझं आता काय म्हणणं आहे की याच्यावरून तुम्हाला काही अप्रोच जर कळत असेल, आपल्याला नवा विचार प्रवाह विचारलाय बघा, हा कीवर्ड आहे, हा कीवर्ड आहे. मग ह्या कीवर्डला आपण कसं युटिलाइज करायचं ते तुम्हाला सांगतो मी, बरोबर आहे. आता बघा काय म्हटलं, 20व्या शतकाच्या उत्तरात पुरातत्व विद्येच्या क्षेत्रात कोणता नवा विचार प्रवाह सुरू झाला, बरोबर आहे. तर मग तुम्ही जर पाहिलं तर पुरातत्वशास्त्रामध्ये इंग्लंड व अमेरिकेची तज्ज्ञांची मते सर्वसामान्य झाले आणि बाकीच्यांचं काय झालं, बाकीच्या देशांचं काय, फक्त हे दोनच जग एक सांगायचा विषय. तुम्हाला ते फुलप्रूफ तिकडून एक फुलप्रूफ करून दाखवतो पॅसेजून, पण एक आपल्याला विचारायचा विषय असेल तर ठीक आहे. मग मी काय करतोय तर मी ठीक आहे सर, काही मला तसं वाटत नाही याच्यावरून ते होईल असं, चला ठीक आहे आपण बघूयात. मी राहिलो तर मी जाणार नाही पॅसेजवर, ठीक आहे, मी इथेच त्याला आन्सरिंग करेल, ठीक आहे. चलो काही हरकत नाही. जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी थोडं आपण डिटेलमध्ये बघून घेऊयात. बघा इथे तुम्हाला त्याचा आन्सर सापडतो. तर काय म्हटलं आहे की हां हे बघा, विचार करण्याचा संदर्भ असल्याने पुरातत्व असं नाव पडलेलं आहे. याच्यामध्ये काय अलीकडे काही पुरातत्व याच्याही पुढे गेले आहेत, ठीक आहे. मानवाच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचा अभ्यास तर होतोच आहे, परंतु आता प्राचीन मानवाच्या मनोपचाराचा अभ्यासास सुरुवात झाली आहे. ही तर तुम्हाला आन्सर सापडून गेलेला आहे. पण तुम्हाला आणखी एक सांगतो की त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला जो स्टेटमेंट दिलेला आहे ते स्टेटमेंट शोधा. त्यांनी पहिलं ए काय दिलेला होता, ए पहिले दिलेला होता की अमेरिका आणि काय दिलेलं आहे मी इथं बघतो, इंग्लंड आणि अमेरिका तज्ज्ञांची काय आहे मतं मान्य झाली. बघा बरं कुठे दिसतंय का तुम्हाला तसं म्हटलेलं, कारण तुमचा विचार नको आहे, तुमचे त्याच्यामध्ये बॅक ऑफ द नॉलेज नको आहे त्यांना. जे पॅसेजमध्ये दिलं आहे ते तुम्हाला तिथे आन्सर करायचं आहे, ठीक आहे. बघा बरं मला कुठे दिसतंय का राव असं, जिथं स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की अमेरिका, हां इथं चला इंग्लंड, ओके ओके फाइंड आउट, चला हा शब्द आहे, चलो काय हरकत नाही, आपण ते पण फाइंड आउट करूयात. मग याच्यावरून अमेरिकन पुरातत्व लुईस बर्नार्ड यांनी पुरातत्वीय संशोधनासाठी विज्ञानाच्या तत्वज्ञानाची अनुसरणास सुरुवात केली. तर इंग्लंडमध्ये जो आहे डेव्हिड क्लार्क यांनी मानवशास्त्र म्हणजे पर्यावरणीय ज्या विद्याशाखा आहेत त्याची कल्पना
संकल्पनांचा पुरातत्वीय पुराव्यासाठी काम कसा वापर करावा, नव पुरातत्वाच्या पद्धतीने विकास कितीतरी अधिक माहिती मिळवता येते असे समप्रमाण दाखवून दिले. मग मान्य केलं गेलं का? आलं का लक्षात तुम्हाला? मान्यता मिळाली का? त्यांनी दाखवून दिलं. पण ते पुढे काय होईल रे, तर ते त्याच्यामध्ये पुरातत्व असं म्हणता येईल. पण विषय काय आहे की स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, तर स्टेटमेंटमध्ये जे दिलेलं आहे क्वेश्चनच्या स्टेटमेंट्समध्ये ज्याच्यावरून क्वेश्चन विचारला आहे तिथे काय म्हटलेलं आहे, तो मान्य केलेला आहे. झाला आहे आपला? हां, येस. तर इथे काय म्हटलं त्यांनी, मान्य केले आहे का? मान्य, मग सर्व मान्य झाले डायरेक्ट सांगून, म्हणजे दोन याच्यावरून त्यांनी सांगितलं, समप्रमाण मांडली, मान्य झाली का? नाही. इलिमिनेट, हो यस, हे आपल्या बॅक ऑफ द माइंडने करतोय का आपण, बॅक ऑफ द नॉलेजने करतोय का? नाही, जे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ते पाहिलं आपण. बरोबर आहे. बघा बरं, मग ए कुठे कुठे म्हटलेलं आहे, इलिमिनेट करा, ए इलिमिनेट करा, दोन राहिलं, केवळ डी आणि सी डी. मग आता मी याला बघणारच नाही. प्राचीन मानवाच्या मनोपचाराच्या अभ्यासाला सुरुवात झाली होऊ शकते. पुरातत्व विद्या ही विज्ञानासारख्या पद्धती आणि विविध शास्त्रांच्या संकल्पना वापरू लागली. केवळ डी हे त्याचं उत्तर आहे. कारण हे जे आहे प्राचीन मानवाच्या मनोपचाराच्या अभ्यासाला सुरुवात झाली, याचं काय आहे, नवा विचार प्रवाह आहे का की अभ्यासाला सुरुवात झाली? नाही, तर नवीन काय झाली, विविध शास्त्रांच्या संकल्पनांची वापरू लागले. मे बी दॅट इट इज पॉसिबल की सर मी घाईघाईत होतो तर मी काय केलं, सी आणि डी करू शकतो. इट इज पॉसिबल, कारण तुम्ही ऑलरेडी इलिमिनेशन केल्यानंतर जर तुमचे दोन आन्सर म्हणजे रिमेनिंग उरत असतील तर तिथे मे बी पॉसिबिलिटी आहे की तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकता, आन्सरमध्ये गोंधळू शकतो. पण त्याचा आन्सर तुम्ही ह्या पद्धतीने काय करू शकता, देऊ शकतात. गॉट इट. म्हणजे एवढं जो इंटेलेक्च्युअल लेवलचा उतार आहे विधान आपण आता हा खूप आपण समजून घेण्यासाठी केला आहे. पण तुम्ही जर पाहिलं फटाफट कीवर्डच्या जीवावर आपण किती फटाफट त्याच्यामध्ये काय केलेलं, आन्सरपर्यंत पोहोचलेलो. गॉट इट. चलो नेक्स्ट पाहते. नेक्स्ट तुम्हाला मी सांगतो काय आहे, मे बी दॅट सेकंड पार्ट पण याचं लागल्यास आपण करून घेऊया. एक 3-4 पद्धतीचे, कारण आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉम्प्रिहेन्शनवर ठेवूयात आपण. कॉन्सन्ट्रेशनमध्ये जास्तीत जास्त आणि सोपे जे आहेत मेंटल ॲबिलिटी वगैरेचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे बघूयात. तुम्ही मॅथ्स स्किप आउट केलं तरी चालणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. टोटल सोडून दिलं तरी बिंदास, काहीच हरकत नाही. ठीक आहे, चला बघूयात. चला, सोपा प्रश्न होता हा, सोपा जो आहे त्याच्यामध्ये बघून घेऊयात आपण. हां, आता तुम्हाला आणखी एक अप्रोच सांगतो. ठीक आहे, हा सोपा आहे म्हणून मी थोडा आपण याला फटक्यात घेऊयात. ठीक आहे, असे जे दिलेले आहे याला डायरेक्ट उत्तरच दिलेले आहेत, ते बघण्यामध्ये थोडंसं हे बघूयात. तर इथे काय म्हटलेलं आहे की कोणती राज्य भूमिगत प्राण्यावर प्रचंड ताण पडल्याने त्रस्त झालेत. डायरेक्ट विचारलेलं, राज्य विचारले, देश विचारलेला नाही आहे, त्याच्यामुळे विषयच नाही. चला बघूयात कुठे म्हटलेलं आहे, स्ट्रेट फॉरवर्ड कुठे दिलेला आहे तर बघून घेऊयात आपण. एक मिनिट, यस, आलं का, आन्सर येऊन गेलं. म्हणजे याच्यावर आपण जास्त वेळ घालवणार नाही. हे ठीक आहे, असं असेल तर काही नाही. प्रचंड ताण दक्षिण आणि पूर्व महाराष्ट्र व राजस्थान. बघूयात बरं, आन्सरमध्ये ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शनमध्ये दिसतंय का तुम्हाला मित्रांनो, दक्षिण आणि पूर्व महाराष्ट्र आणि राजस्थान. चलो आन्सर आला. चलो नेक्स्ट चालते. सोप्याबद्दल आपण बोलणार नाही. आपली स्ट्रॅटेजी काय आहे, आपण वेळ वाया घालवणार नाही आहेत. आपण जे त्याच्यामध्ये लॉजिकली काहीतरी करू शकतो त्याच्यावर आपण काय करणार, आपल्याला आन्सरिंग बघत नाही येत आपण. ठीक आहे, चलो नेक्स्ट हे बघूयात काय आहे. तर ते म्हटलंय 2030 पर्यंत खालील 40% पाण्याचा तुटवडा निर्माण होण्यास कारणीभूत काय असणार आहे. हां, आता बघा, असा प्रश्न जेव्हा विचारलेला असतो तर हे जिथं फाइंड आउट करायचं तिथे बघा, तर तुम्हाला बघायला एक मिळेल की डायरेक्ट तिथे क्वेश्चनचे आन्सर एकाच ठिकाणी दिलेले असतील. बघा इथं पटक्यात जाऊन बघूयात आपण, एकदम क्विक बघूयात आपण फटाफट. हे असे सोपे जे असतात त्याला वेळ नाही घालवायचा जास्त. ठीक आहे, हे बघा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं आहे. आपण स्ट्रेट फॉरवर्ड जे आहे ते बघूयात डायरेक्ट. 2020-30 पर्यंत पाण्याचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे काय होणार आहे तर मग त्याचं विचारलं त्यांनी, हे जे आहे हे त्याचे कारण आहेत, वरतीच दिलेलं आहे. मग कारणांमध्ये काय काय बघा बरं, फटक्यात क्विक अँड फास्ट, घाई करायची नाही, पण काय करायचं समजदारी. शहरीकरण आहे, अन्नधान्याचे उत्पादन करण्यासाठी दबाव, उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पादन करणे म्हणजे उत्पादन वाढवणे, दबाव, लोकसंख्येची वाढ, औद्योगिकरणामुळे औद्योगिकरणाची वाढती मागणी, त्याचप्रमाणे घरगुती वापरासाठी ऊर्जा व निर्मितीसाठी पाण्याची मागणी वाढत आहे. चला ठीक आहे, लक्षात आलं माझं. मी काय करतोय, आन्सरकडे जातोय. मग मी आन्सरकडे जाताना कसं जातोय तर मी नेहमीच मल्टी स्टेटमेंटला आपल्याला आवडतं आपलं, तुम्हाला इथे आता एकदम डोक्यात बसलेलं आहे.
ठीक आहे. चला बरं फाइंड आउट करा. जरी आपण तिथून वाचून आलेलो आहोत तरी आपण लगेच काय करतो आहोत तर आपण बघतो आहोत तर आपल्याला आन्सर सापडणार आहे. बघा बरं 2020-30 पर्यंत खालीपैकी. ठीक आहे. अन्न उत्पादनासाठी दान, अन्न उत्पादन वाढवणे. ठीक आहे. ए कुठे दिलेलं नाही आहे, इलिमिनेट करा. ए कुठे दिलेलं नाही, इलिमिनेट करा. इलिमिनेशन पद्धत वापरा मित्रांनो. अगोदर मी तुम्हाला सांगतो ना, इलिमिनेशन पद्धत वापरा, तुम्ही 100% उत्तरं बरोबर मारून येणार. इलिमिनेशन करा, इलिमिनेशन करा. ए परफेक्ट आहे, वरच्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे, इलिमिनेशन पद्धतीने केले. ठीक आहे. राहिलं ए सी आणि ए बी डी. पुढचं दिलं शहरीकरण होतं, येस. बी कशात दिलेलं आहे, याच्यात बी दिलेलं नाही, इलिमिनेट इट. ए बी डी हे त्याचं उत्तर आहे, हे त्याचा आन्सर आहे. एकदम क्विक अँड फास्ट व्हायला पाहिजे या गोष्टी. पण इथे आपण काय करतो, इथे आपण समजून घेतोय गोष्टी, त्याच्यामुळे आपण काय करतो, थोडं स्लो डाऊन करून ते काय करतो त्याच्यामध्ये बघतो आहोत. ठीक आहे. आला आन्सर. मी बघितलं का जलवाहतुकीची प्रगती, शहरीकरण, फक्त काय पाहिलं मी, 2च ऑप्शन पाहिले आणि माझं आन्सर परफेक्ट आलं. यस, दिस इज द ब्युटी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आणि त्याच्यामध्ये तुमचा नुसता अभ्यासच नाही कामात येत मित्रांनो, तर तुम्हाला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी तयार करून तुम्हाला काय करायचं आहे तर उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट चलते. म्हणजे मार्क्स काढणारच तुम्ही जी भीती ना ती काढून देतो. कॉम्प्रिहेन्शनच करायला लागल्यास खूप लोकांचं असं आहे. तुम्हाला मोजकेच हे सांगतो, ह्याच्यातलेच उदाहरणं देऊन की ते किती सोपे आहेत. असे तुम्ही 5 क्वेश्चन बी सॉल्व्ह करून दिले, मेंटल ॲबिलिटी आणि याच्यातले 5 किंवा 8, 7-8, तरी तुमचं काम बनतं आहे कॉम्प्रिहेन्शन धरूनच. ठीक आहे सर, मग असंच विचारलं जाईल का? असंच विचारलं असेल मग एक पॅसेज आणि त्याच्यावरून 5 क्वेश्चन, व्हेरी गुड. आणि नसेल तसं विचारलं तर दुसरा अप्रोच आहे की तो फक्त एक छोटा काय देतील ते त्याच्यातसुद्धा कीवर्ड्स कसं दाखवतं ते पाहिलं आहे आपण. नंतर त्याच्यानंतर हीच गोष्ट आणखी तुम्ही काय करा, इलिमिनेशन पद्धत वापरा. इलिमिनेशन पद्धत वापरा, तुम्ही 100% उत्तरापर्यंत पोहोचता. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगतो आहे, कारण हे तुम्हाला गरज आहे. इलिमिनेशनने काय होतं आहे तर परफेक्ट आन्सरपर्यंत आपण पोहोचतो. इलिमिनेशनची ताकद काय आहे तर इलिमिनेशनने आपल्याला काय कळतं की त्याला आपल्याला अप्रोच कळतो. अप्रोच करण्यापेक्षा आपल्याला कळतं की आपण परफेक्ट आन्सर पण. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्हाला असं काय करता येईल, इलिमिनेशनने तुमचे 2-2, 3-3 क्वेश्चन जर तुम्हाला कट आउट करता आले तर तुम्ही काय करताय तर एक्झाममध्ये तुम्ही इतरांपेक्षा खूप फास्टली आणि परफेक्टली उत्तर घेत आहेत. ठीक आहे. चलो देखेंगे. सुरक्षित पाण्याचा स्रोत उपलब्ध नसलेल्या लोकांचे गट खालीलपैकी कोणते आहेत? चलो फटक्यात जाऊन बघूयात आपण. मी एक कठीण पाहिला, एक सोपा थोडा उतारा बघून घेतो. ठीक आहे. चलो उतारा पॅसेज जे असेल ते बघा. काय काय म्हटलं आहे मी इथे माझ्या डोक्यात आहे, गरीब लोक, गैरसोयीने त्रस्त झाले लोक आणि स्त्रिया. हरकत नाही, मी अंदाजे सोडवतोय का नाही, प्रूफ घेऊन सॉल्व करतोय. ठीक आहे. हां बघा बरं इथं कुठे कुठे म्हटलेलं आहे. मी फटक्यात एकदम बघितलं काय होतं माझ्या डोक्यामध्ये, स्त्री आणि म्हणजे त्रस्त झालेले लोक आणि ते. यस, लगेच क्विक अँड फास्ट काय झालं आहे की इथे जो आन्सर सापडलं आहे माझं की आजसुद्धा 788 दशलक्ष लोकांस सुधारित व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. म्हणजे ताण आहे. कोण आहे सर्वात भयंकर परिणाम कोणावर आहे? गरीब, गैरसोयीने त्रस्त झाले लोक आणि स्त्रिया. हे तर स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे. गॉट इट. चलो उधर जाएंगे देखेंगे. अरे सोपं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ह्याच पद्धतीने जा, कसाही पेपर येऊन द्या. इलिमिनेशन पद्धतीला जर तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला असेल तर तुम्ही इलिमिनेशन पद्धतीच्या जीवावर कशाही पद्धतीने काय करू शकतात, मात करू शकतात. कोणतीही लेवलचा पेपर येऊ द्या, तुम्ही 100% त्याच्यावर मात करणार आहात मित्रांनो. काय आलं, फुल प्रूफ करून दाखवतो आहे. त्याच्यामुळेच काय करायचं आपल्याला ह्या पद्धतीने सॉल्व करायचं. आलं का आन्सर? ठीक आहे. हे स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे, आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे म्हणून. पण मला जर इलिमिनेशन पद्धत वापरायची असेल तर सर बघा, मग इथे मी काय करतो आहे, एक क्वेश्चन मी असा घेतला की गरीब लोक, सुरक्षित पाण्याचा स्रोत जो आहे उपलब्ध नसेल लोकांचे गट म्हटलेला आहे. ठीक आहे. मग इथे स्त्री म्हटलेलं नाही बरं का, स्त्रिया म्हटलेलं आहे. स्त्रिया ह्या गटाने असतात. ठीक आहे. मग गरीब लोकचा ऑप्शन ए कुठे कुठे दिलेला नाही आहे, ए इथे दिलेला नाही, ए इथे दिलेला नाही. कळालं का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला सपोज दॅट हे असं इतक्या स्ट्रेट फॉरवर्डली त्यांनी दिलेले बी नसेल तरी तुम्ही त्या काय करू शकता, आन्सरपर्यंत पोहोचू शकतात. आन्सरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. बघा मग इथे फक्त ए आणि बी राहिलं आणि वरील सर्व गैरसोयींनी त्रस्त असलेले किंवा मी काय म्हटलं पाण्याशी जर संबंध बघायला गेला तर सी जो आहे तो म्हणजे स्त्रिया जो आहे त्यांच्याशी तर त्यांना सगळ्यात जास्त ताण पडतो. सो बरोबर आहे. आपण बघतो जर पाणी टंचाई वगैरे असेल ते एक सांगतो तुम्हाला नॉलेज, तर त्यांचा सगळ्यात जास्त ताण त्यांना असतो. सी इथे दिलेला नाही आहे, एलिमिनेट करा. वरीलपैकी सर्व आहे त्याचं उत्तर आहे. आणि 100% आपण काय केलेलं आहे तर ते पॅसेजमध्ये पाहिलेलं आहे, पॅसेजमध्ये फाइंड आउट केलेलं आहे. काय आलं कशा पद्धतीने लक्षात? चलो नेक्स्ट. कळत आहे ना?
कळतं आहे? कॉन्फिडन्स वाढतोय, 100% वाढणार आहे. आणि ह्याच पद्धतीने करायचं आपल्याला. एलिमिनेशन एलिमिनेशन एलिमिनेशन, काहीच गरज नाही आहे. खूप जास्त टफ आला, अरे एलिमिनेशनच्या पद्धतीने आपल्या सीसॅटचं भूतच आज काढून टाकू आपण या 1-2 लेक्चर्समध्ये. ठीक आहे, काही हरकत नाही. खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने दुष्काळ सदृश्य प्रदेशात पिण्याच्या पाण्यावर अत्यंत केंद्रित ताण पडल्यास कारणीभूत झाला किंवा झाले आहेत? ठीक आहे, तुम्ही जर बघितलं तर आपल्याला ऑप्शन सगळेच दिलेलं आहे. शेती विकास आहे, औद्योगिकरण आहे, वाढते शहरीकरण आहे, लोकांचे स्थलांतरण दिलं आहे, सगळं दिलं आहे. पण त्यांनी काय म्हटलं आहे की प्रामुख्याने दुष्काळ सदृश्य प्रदेशातील पिण्याच्या पाण्यावर अत्यंत केंद्रित ताण. कीवर्ड आहे मित्रांनो. असे जिथं प्रश्न असतात त्याच्यामध्ये ते काय करतात, तर ते जे प्रश्न असतो त्या प्रश्नामध्येच कीवर्ड टाकून देतात. त्या कीवर्डमधूनच तुम्हाला काही मिळत असतो, तर तिथून तुम्हाला आन्सरची हिंट मिळत असते. मग ती कशी मिळत असते ते सांगतो. पिण्याच्या पाण्याचा विषय विचारला, अत्यंत ताण कशावर पडतोय, तर पिण्याच्या पाण्यावर त्यांनी म्हटलेलं आहे. गॉट इट? तर मग बघा, शेती विकास जेव्हा म्हणतो इथे पिण्याच्या पाण्याचा विषय येतो का? स्पेसिफिक पिण्याच्या पाण्याबद्दल म्हटलेलं आहे का? किंवा लोकांबद्दल काही विषय आहे का? नाही. इलिमिनेट इट. औद्योगिकरण म्हटलंय, औद्योगिकरणामध्ये इंडस्ट्रियलायझेशनमध्ये पिण्याच्या पाण्याचा विषय आहे का मित्रांनो? पिण्याच्या पाण्यावर अत्यंत ताण पडतो का? नाही. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे पाणी वापरत असतात, इलिमिनेट करा. त्यानंतर दुसरं काय, वाढते शहरीकरण आणि लोकांचे स्थलांतरण. याच्यामध्ये मग थोडं कन्फ्युजन होऊ शकतं सर. यस, 2 ऑप्शन आता उरले आहेत, काय हरकत नाही. मग याच्यामध्ये माझं काय थोडंसं हे होतं आहे सर, कन्फ्युजन. मग हे कन्फ्युजन कसं मारायचं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर बघा इथे काय म्हटलं आहे की कोणता घटक सदृश्य. मग असं जर कन्फ्युजन असेल, एक विदिन सेकंद आपण काय करायचं, तर ते पॅसेजवर जाऊन यायचं. ठीक आहे, 2 तर इलिमिनेट करू शकलो आपण. चला फटक्यात एक ओव्हरलुक करू, म्हणजे आपल्याला हे सगळं सेकंदांमध्ये घडायला पाहिजे बरं का, आणि घडतं. यस, ठीक आहे. चलो, काय म्हटलं, विशेष करून दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या प्रदेशात वाढत्या शहरीकरणामुळे. म्हणजे मी बघितलं, मी गेलो होतो का इलिमिनेशन पद्धतीने, बघितलं का तुम्ही? मी जे आहे पॅसेजपर्यंत गेलो सुद्धा नाही. हा पॅसेज आत्ता ओपन केला ना मी, तिथेच मी ऑलरेडी 2 काय करून टाकले होते, इलिमिनेट करून टाकले होते. इलिमिनेशनने काय पद्धतीने आपण किती परफेक्ट आन्सर करू शकतो त्याचं तुम्हाला उदाहरण दिलं आहे. त्याचं उदाहरण तुमच्या समोर होतं. ठीक आहे, चलो मग बघेंगे, देखेंगे. ठीक आहे, हम आपल्याला काय आपल्या भाषेमधून आता काय करायचं, आपल्याला समजून घ्यायच्या गोष्टी. मग बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय येत आहे तुमच्या लक्षात की काय म्हटलं त्यांनी, वाढत्या शहरीकरणामुळे. चला ठीक आहे, आन्सरमध्ये दिसतंय का? अरे तिसराच ऑप्शन आहे, पाठच होतं, नजरियाच आहे. बघितल्याबरोबर विसरायचं नाही, कारण ते 2 तास फक्त आपले असणार आहेत. तिथे जगातलं विसरून जायचं. या जगात फक्त मी, माझा पेपर आहे. ज्याने अप्रोच ठेवला तो हर पद्धतीने काय करतोय, तर तो पास होत आहे. आलं उत्तर? 100% उत्तर आलं. कोणत्या एलिमिनेशन पद्धतीने मी तर ऑलरेडी हे काय करून टाकलं होतं, इलिमिनेटच करू. सर याच्यात थोडं कन्फ्युजन होतं, लोकांचे स्थलांतरांमुळे होऊ शकतं, ताण पडू शकतो, किंवा इकडचं मायग्रेशन लोकसंख्येचं तिकडं, तिकडचं मायग्रेशन लोकसंख्येचं इकडं होतं, तर त्याच्यानं मे बी. पण आपण त्याला फुल प्रूफ काय करून घेतलं, आन्सरपर्यंत येऊन गेलं. डन. चलो नेक्स्ट आहे, हां हे तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. खालीलपैकी कोणता दिवस जो आहे तो जागतिक जल दिन दिले आहे? आणि सपोज दॅट याच्यातली तुम्हाला आणखी एक ब्युटी सांगतो मी. याच्यातली ब्युटी अशी असं आहे की सपोज दॅट असं इथं म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक, याचं उत्तर जर 22 मार्च आहे, ते डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड पॅसेजमध्ये दिलेलं आहे, मान्य आहे. पण सपोज इथे काय दिलं आहे, तर इथे दिलेलं आहे त्यांनी 21 मार्च, इथं 22 मे, आणि 5 जून आणि चौथा जो ऑप्शन दिला आहे वरीलपैकी एकही नाही, वरीलपैकी एकही नाही. आणि वरती काय म्हटलेलं आहे सांगतो बघा, अशा पद्धतीने सुद्धा खेळ करतात आयोगवाले. काय करतील, इथे दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एक क्वेश्चन कसा बदलू शकतो, कसा बदलवता येतो जर कठीण पातळी करायची असेल, त्याचं एक उदाहरण सांगतोय तुम्हाला. की आपल्या डोक्यात असतं आहे की यस जागतिक दिन आपला पाठ आहे, जागतिक जल दिन आपला पाठ आहे, हरकत नाही. आपण इथे काय आहे, हे जे 22 मार्च आहे हे त्याचं उत्तर आहे, हे पॅसेजमध्ये दिलेलं आहे म्हणून ते 100% बरोबर आहे. पण सपोज पॅसेजमध्ये नसेल दिलेलं आणि इथे 22 मार्च दिलेला असं धरून घ्या, पण पॅसेजमध्ये फक्त असं म्हटलं की जागतिक जो दिन आहे जलदिन, त्याचाच उल्लेख, 22 मार्चचा कुठे उल्लेख नाही, फक्त जागतिक जल दिन याचा उल्लेख आहे. आणि आपल्याला असा प्रश्न विचारला आहे आणि इथे 5 जून न देता चौथा जो ऑप्शन आहे तो असा दिलेला आहे की वरीलपैकी एकही नाही. तर तुमचं काम काय आहे, बॅक ऑफ द नॉलेज वापरायचं नाही.
आपल्याला काय वापरायचं मित्रांनो, तर आपल्याला जे पॅसेजमध्ये सांगितलंय त्याच्यावरून आपल्याला आन्सर करायचे आहेत. आपल्या स्वतःच्या नॉलेजवर काढायचं नाही. आकलन म्हटलं जातं, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन करा. मग आकलन म्हणजे जी माहिती दिली तिला तुम्ही 100% मान्य करा की ती खरी आहे. मग याच्यामध्ये जर तिथे 22 मार्क दिलेला नसेल आणि इथे असा ऑप्शन असेल, कळलं ना क्वेश्चन, तर असा ऑप्शन असेल तर तुमचं काम काय आहे की तुमचं आन्सर हे पाहिजे, वरीलपैकी एकही नाही किंवा यापैकी एकही नाही. का? कारण फुलप्रूफ आणणं तुम्हाला काय आहे, याला म्हणतात कॉम्प्रिहेन्शन, याला म्हणतात आकलन करणे, याला म्हणतात आकलन क्षमता चेक करणे. तुम्ही आपलं नॉलेज नाही वापरायचं, जे पॅसेजमध्ये दिलं आहे ते वापरा. कुठे जिथे जिथे तुम्ही स्वतःचं नॉलेज वापराल ते 100% तुमचं उत्तर चुकेल. दिलेलं आहे म्हणून 22 मार्क्स उत्तर आहे पॅसेजमध्ये, पण दिलेला नसेल, कुठेही त्याचा उल्लेख नसेल तारखेचा, पण फक्त काय म्हटलं, जलदिन म्हटलेलं आहे. आणि जर असा ऑप्शन असेल यापैकी एकही नाही तर आपलं काम आहे यापैकी एक नाही, हे त्यांचा जो आहे तो क्वेश्चन. याच्यातलं एक उत्तर, याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 2018चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की स्वतंत्र मजूर जे आहे संघ याच्याबद्दल उल्लेख जो होता तो डॉक्टर बाबासाहेबांचा नव्हताच किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काय होता, त्यांचा उल्लेखच नव्हता, पण ऑप्शनमध्ये दिलेला होता. आणि सगळ्यांचा पाठ आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची काय आहे स्थापना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑप्शनमध्ये दिलं, ऑप्शन टिक करून दिलं. आणि ऑप्शन ते दिलं आयोगाने पहिल्यांदा दिलं की वरीलपैकी एकही नाही. आणि मुलांनी मग काय केलं, त्याच्यावर लगेच मग ऑब्जेक्शन्स घेतले. मग ते पण आयोगाने त्यांचं उत्तर बदलवलं नाही. कारण आयोगाचं म्हणणं काय आहे की जो पॅसेज दिलेला असतो त्या पॅसेजमध्ये जे उत्तर आहे त्या पॅसेजमधल्या माहितीला धरूनच तुम्ही जे प्रश्न विचारले त्यांचं उत्तर देणं अपेक्षित आहे. कळालं? गॉट इट? म्हणजे माझं सांगण्याचा अप्रोच तुम्हाला कळाला की ज्या पद्धतीने ते करतात त्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे 100% असं चुकी करायचीच नाही. जे आहे त्याला 100% काय करायचं, येस दिस विल, म्हणजे ती माहिती जी आहे ते इन्फॉर्मेशन काय खरी आहे हे मानूनच आपलं काम काय आहे आपण त्या पद्धतीने करायला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही या गोष्टी समजून घ्या. म्हणूनच मी तुम्हाला लेक्चरसाठी तुमच्यासमोर आलो की आपल्याला सॉल्व करून घेणं आणि उत्तर चेक करणं, नॉट लाईक दॅट, तसं नाही करणं आहे. ते ॲप्रोच कसा असणार आहे, आयोगाचा ॲप्रोच कसा असतो, मग आपला ॲप्रोच कसा असणार आहे ते डिफीट करण्यासाठी किंवा त्याच्यामधून आपल्याला जाण्यासाठी आपला कसा पाहिजे, ह्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. आणि या जर तुम्ही समजवल्या तर तुम्ही विदिन म्हणजे आउट ऑफ 100 नाही काही करता तुम्ही 100च्याही पुढे जाऊ शकता. बरोबर आहे. आता मेरिट तर त्याचं काउंट होणार नाही, मान्य आहे, पण आपलं काम काय, आपण ऑक्सिजनवर राहायचं नाही. आपलं जास्तीत जास्त काम आहे की आपण सेफ साईड खेळायचं आहे. कळालं? या पद्धतीने आपला काय पाहिजे अप्रोच असावा. ठीक आहे, चलो बघितले 10 क्वेश्चन्सवरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का मित्रांनो की सोपा आहे. जरी कठीण पातळी आली त्याच्यासुद्धा तुम्ही तुमच्या जो सगळ्यात मोठं शस्त्र आहे मित्रांनो तर तुम्ही ते आहे वापरायचं आहे तुमचं आपण जे म्हणतो त्याला, एक मिनिट हां, येस, हा पण एक बघून घेऊयात आपण फटक्यामध्ये. ठीक आहे, तर आपल्याकडे जे आहे ते सगळ्यात मोठं आयुध जे आहे ते कोणतं आहे तर ते आहे आपले इलिमिनेशन पद्धत, इलिमिनेशन स्ट्रॅटर्जी. ठीक आहे, या इलिमिनेशन पद्धतीने काय करायचं आहे, आपण कठीणातला कठीण जो आहे तो कठीणातला कठीण सुद्धा काय करू शकतो तर आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्याच्यामुळे ही भीती आता तुम्ही काय करायची आहे, मनातनं काढून टाकायची आहे. येऊ द्या, काही हरकत नाही. स्वतःला स्ट्रॉंग करा, स्वतःची तयारी तशी ठेवा, काही हरकत नाही. तुम्ही बघाल तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि तुम्ही त्याच पद्धतीने काय करणार आहात तर त्याच पद्धतीने तुम्ही परफेक्ट आन्सरपर्यंत पोहोचणार आहात. गॉट इट? कळालं? ठीक आहे, चला हा एक बघून घेऊयात आपण, फास्टली रॅपिडली बघून घेऊयात. लोकसंख्येवरचा आहे, डेमोग्राफी वगैरेचा आहे. तर मी काय करतोय, मी जातोय आन्सर क्वेश्चन्सकडे. एक स्ट्रॅटर्जी वेगवेगळी असते आपली, आपण त्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे करणार आहोत. बघा इथे काय म्हटलेलं आहे की वरील उतारा वाचून आपणास काय अर्थबोध होतो आहे. ठीक आहे, तर मला काय करावं लागणार आहे, अशा क्वेश्चनसाठी मला काय आहे हा मी नंतर घेतो, कारण मला काय म्हणणं आहे की मला तो पूर्ण वाचावा लागणार आहे ना. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, एक तर वाचून घेईल किंवा मी नंतरसाठी ठेवेल, डिपेंड्स ऑन यू, तुम्ही काय करायचं. मग मी काय करतो आहे की मी पुढचा क्वेश्चन थोड्याकडे बघतो. ठीक आहे, मला जे सोपं वाटतं त्याच्यावर. हां बघा, भारतातील तो ठेवला आहे बरं का, सॉल्व करणार आहे लगेच. भारतातील वाढती लोकसंख्येचा नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने कोणती उपाय करणे अत्यावश्यक आहे किंवा केले जातं असं नाही म्हणा, अत्यावश्यक आहे, करणं आहे. ठीक आहे, तर बघा बरं याच्यामध्ये आपण, माझं काय म्हणणं आहे, काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. आपण फक्त आता वाचून ठेवा. तुमचा नजरिया कसा पाहिजे, बाल मृत्यूदरात वाढ, पुरुषांना रोजगार, जन्मदरात वाढ, मुलींच्या विलंबित विवाहास प्रोत्साहन. ठीक आहे बाबा, काही मी पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ठीक आहे, पण मला एकदम क्लिक होत आहे की बाल मृत्यूदरात वाढ होऊ देणं,
बाल मृत्यू दरात वाढ होऊन देणं हे वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी विकसित काय कोणत्याच देशाचं लक्ष नसणार आहे, भारतच काय कोणत्याच देशात. अहो बाल मृत्यू दरात वाढ होऊ देणं म्हणजे तुम्ही लोकसंख्या त्याच्याने कंट्रोल करणार आहेत का, एक सांगायची गोष्ट. ठीक आहे, मी सांगतोय तुम्हाला फक्त तरी म्हणजे एक लॉजिकली. तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देईल, तर ए जिथे जिथे योग्य आहे त्याला इलिमिनेट करून टाकेल मी. ए बरोबर, एक इलिमिनेशन इथले इथे होऊन गेलं, फक्त करून दाखवतोय, सांगतोय. ठीक आहे. त्यानंतर मुलींच्या विलंबित विवाहास म्हणजे त्याची काय करणं, वय वाढवणे, विवाहाचं वय वाढवणं म्हणजे ते विलंबाने होते. पुरुषांना रोजगार आणि जन्मदरात वाढ अतिशय अत्यावश्यक असं म्हटलेलं आहे. मी बी सुद्धा करू शकतो. हे बघा, बी सुद्धा मी काय करू शकतो, इलिमिनेशन करू शकतो. कशाने, पुरुषांना रोजगार दिल्याने काय होणार आहे, पुरुषांना रोजगार दिल्याने काय लोकसंख्या कशी कमी होणार आहे, मला सांगा बरं. पुरुषांना रोजगार दिला, सपोज मी एक एलिमिनेट करून टाकलेलं आहे, पुरुषांना रोजगार दिला. अहो पुरुषांचं शिक्षण म्हणूयात आपण, शिक्षण रोजगार म्हणण्यापेक्षा इथे जर शिक्षण आलं असतं, लैंगिक शिक्षण म्हणा किंवा शिक्षण म्हणा, स्त्रीचं पुरुषांचं शिक्षण म्हणा, तर त्याला मान्य केलं असतं. कारण शिक्षणाने काय होतं की माणसाची विचार करण्याची क्षमता वाढते आणि मग तो म्हणतो की लोकसंख्या वाढीमागे आपला कारणीभूत कसे आहोत, छोटं कुटुंब सुखी कुटुंब कसं आहे. तर रोजगाराचा आणि ह्या गोष्टींचा काही संबंध आहे. रोजगार जरी मिळाला तर तो काय करतोय, तो जनसंख्या वाढवतच असणार आहे जर त्याला रोजगार मिळत असेल तर. ठीक आहे. अर्थ काय आहे की शिक्षण पाहिजे होतं तिथं, असं एक सांगतो मी लॉजिकली. हां, ते आपण फुल प्रूफ आहे, आपल्याला जाऊन पॅसेजवरूनच बघायचं, पण एक सांगतो आहे की काही क्वेश्चन्समध्ये काय होऊ शकतं. मग जिथे जिथं बी आहे ते काय करा, इलिमिनेट करा. बघा इथे सुद्धा बी इलिमिनेट झाला, फक्त डी आणि सीच त्याचं काय राहिलंय, उत्तर राहिलंय. त्याच्यानंतर जन्मदरात वाढ केली. मला सांगा, जन्मदरात जर वाढ केली तर काय होणार आहे, जन्मदरात जर वाढ केली तर 100% काय होणार आहे, तर लोकसंख्या वाढणार आहे. आपल्याला लोकसंख्या नियंत्रित करायची आहे, त्याच्यामुळे तो काय आहे, डी सुद्धा इलिमिनेट होतो. उत्तर राहतं मुलींच्या विलंबित विवाहास प्रोत्साहन देणे, हे त्याचं उत्तर आहे. 100% बरोबर आहे. विदाऊट हे बघितलं आहे, हे बॅक ऑफ द नॉलेज नाही बघत आहे मी, बॅक ऑफ द नॉलेज म्हणत नाही आहे. काय करतोय मी, तर ते हे फक्त पाहतोय की लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर मग बघा आन्सर त्याचं जरी सी बरोबर आहे, मी आता तुम्हाला ते याच्यावरून फुल प्रूफ करून देतो. ठीक आहे. चलो बघूयात ऑप्शन पॅसेजमध्ये कुठे काय म्हटलेलं आहे. चला बरं, हां येस, पॅसेजमध्ये बघा इथे म्हटलेलं आहे, खालच्या ओळीमध्ये आन्सर दिलेला आहे. बघा, लोकसंख्या धोरणामुळे समाजातील लोकांच्या सामूहिक कल्याण होत. ठीक आहे. यस, थोडक्यात लोकसंख्या धोरण कुटुंबाला लहान आकार, मुलींचे विलंबाने विवाह करणे, संसर्गीय रोग नियंत्रित करणे, बालमृत्यूचे दर कमी करणे. तिथे काय वाढवलं होतं, तिथे काय म्हटलं तर बालमृत्यूचा दर वाढवणे आणि मुलांसाठी लसीकरणाची. इथे रोजगाराचा कुठे काय म्हटलं उल्लेख, जन्मदर वाढवणे याचा काही उल्लेख केलेला आहे. बालमृत्यू दर वाढवणे असं तिथे म्हटलं आहे. मग स्पेसिफिक मुलींचे विलंबानाचे विवाह करणे, मुलींचे विलंबाने विवाह करणे याचा अर्थ काय असतोय, तर याचा अर्थ होतो की मुलींच्या विलंबित विवाहास प्रोत्साहन देणे. आलं का आन्सर, 100% फुल प्रूफ झालं. बढिया सा. चलो, ऐसेच आन्सर काढायचे असतात, हेच त्याचं उत्तर आहे. चलो नेक्स्ट, आता ते वरचं बघून घ्या. चला सर, हे मला बघायचं आहे, काय हरकत नाही. चलो, मी पूर्ण उतारा वाचलेला आहे आणि मला दिसतं काय आहे, तर बघा मला एक गोष्ट दिसली. मी जेव्हा पूर्ण उतारा वाचला, आता तो उतारा आहे आपलं पुढं, फटक्यात मी वाचला, तर याच्यामध्ये सर असं दिसलं मला की त्याच्यामध्ये हे इतिहासाचे प्राचीन इतिहासाचे वर्णन आहे लोकसंख्याने. ते मी वाचल्यानंतर, कारण मी माझ्यासमोर तो पॅसेज आहे, तर मी वाचल्यानंतर ह्या शब्दाचा कुठेच उल्लेख नाही आहे की प्राचीन इतिहासाचं वर्णन वगैरे या गोष्टीचाच नाही. इलिमिनेशनने सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. बघा बरं, सी कुठे दिलेला आहे, इलिमिनेट करा. सी कुठे आहे, इलिमिनेट करा. उरलं 2, बी डी आणि ए बी बरोबर. माझं तर आणखी असं म्हणणं आहे की मी काय करतो आहे, तर जर मला जर लॉजिकली जायचं असेल तर मी काय करतो, बघा सांगतोय इम्प्लिमेंट होईल असंच नाही, पण काही गोष्टी GS मध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. बघा इथं 2च आहेत, 2 इलिमिनेट झालेत, बी आणि डी. सर इलिमिनेशन इथं काय करायचं, अरे हो माहिती आहे मला, उत्तर तिथे दिसत नसेल, जिथे कळत नसेल त्याच्यासाठी सांगतोय मी. तर इथे बघा बी कॉमन आहे, ए डी दिलेला आहे. मे बी दॅट आपल्याला जर नसेल वापरायचं, कठीण क्वेश्चन असेल एखादा, जर सपोज UPSCच्या लेवलचा जर प्रश्न असेल तर मग काय करतो मी, माझी एक लॉजिक वापरतो. इथे बी दिलेला आहे आणि इथे बी दिलेला आहे, मग काय आहे, बी कॉमन दिलेला आहे. ठीक आहे,
बी कॉमन दिला आहे आणि डी आणि ए म्हटलं आहे. सर नाही ना, लॉजिक नाही लागत आहे. काही हरकत नाही, म्हणजे आपला आन्सर याच्यापैकीच एक असणार आहे, काही हरकत नाही. चलो बघूयात मग आपल्याला काय म्हटलंय. आपल्याला बी तर असणारच आहे, बी कन्फर्म झालं. लोकसंख्या वाढीची संक्षिप्त माहिती असे ध्यानात येते, वाचल्यानंतर तो पॅसेज वाचल्यानंतर लक्षात येतो आपल्याला. मग त्याच्यामध्ये काय होत आहे, बी जर योग्य आहे तर मग आपल्याला आता हे चेक करायचं आहे, वरील उतारात नातेसंबंधांची चर्चा आहे का, किंवा लोकसंख्या वृद्धी करता 3 निर्णायक घटक कारणीभूत. त्याचा अर्थबोध सांगितलं. यस, आपला जो स्टेटमेंट आपण जर पॅसेज वाचला तर त्याच्यातनं आपल्याला या गोष्टी क्लिअर होतात की यांनी काय म्हटलेलं आहे. तर यांचा ज्यातनं जो मॉरल ऑफ द स्टोरी निघते या उताराची, तर ती निघते की लोकसंख्या वृद्धीची व लोकसंख्या वृद्धी करता 3 निर्णायक घटक कारणीभूत याचा अर्थबोध होतो आणि लोकसंख्या वाढीची संक्षिप्त माहिती आहे असं ध्यानात येतं. हे त्याचा आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक 3. आलं का लक्षात? ठीक आहे, चलो नेक्स्ट. एवढा एक उतारा बघून घेऊयात आपण फटाफट. हा बघितला आपण. चलो ये देखेंगे. यस, हे पण तुम्हाला डायरेक्ट उत्तर आहे याच्यामध्ये. थांबा, आपण डायरेक्ट काय म्हटलं, माल्थमच्या म्हणण्यानुसार लोकसंख्या वृद्धीवर बंधन घातले नाही तर लोकसंख्या टिंबटिंब गतीने वाढत जाईल. माल्थम डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं, डायरेक्ट माल्थमला शोधा. माल्थम काय म्हणतोय बाबा, कोण आहे हा माल्थम, त्याचं म्हणणं काय आहे, शोधा त्याला. ठीक आहे, चला आला माल्थम, सापडला. माल्थमचं काय म्हणणं आहे बाबांनो, हे बघा. हां, हा माल्थम आहे. ठीक आहे, या माल्थमच्या आधारभूत त्याने 2 केलेल्या आहेत. मानवाच्या अस्तित्वासाठी अन्नाची गरज आहे. ठीक आहे, आमवासनेच्या आवेशाची गरज असते. ठीक आहे, त्याच्या मतानुसार लोकसंख्येच्या वृद्धीवर बंधन नसेल तर भूमिती पद्धतीने वाढत जाईल. लोकसंख्येच्या वृद्धीवर तर ती भूमिती पद्धतीने, आणि जर अन्नधान्य अंकगणित पद्धतीने वाढत जाईल. चलो आंसर मिल गया. फटके में उसको क्या करते हैं, टिक करो, आगे बढ़ो. आपल्याला विचार नाही करायचा बाकीच्या गोष्टींचा, आपल्याला फटक्यात त्याच्यामध्ये मार्क्स गेन करून मोकळं व्हायचं आहे. माल्थमच्या म्हणण्यानुसार लोकसंख्या वृद्धीवर असेल तर भूमितीय, आणि जर अन्नधान्यावर असेल तर अंकगणितीय. मग आपल्याला स्पेसिफिक म्हटलेला लोकसंख्या वृद्धीवर बंधने घातली नाही तर लोकसंख्या भूमितीय. कुठे गेलाय, बी, ऑप्शन क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं आन्सर आहे. गॉट इट. चलो नेक्स्ट. जे फटक्यात होते ते आपण फटाफट अप टू आहे. हां ठीक आहे. भारतातील लोकसंख्या धोरणबाबत खालील कोणत्या गोष्टीला प्रोत्साहन देणं. आता तुम्ही व्यवस्थित तो पॅसेज वाचलेला असेल तर तुम्हाला लगेच त्याचा आन्सर सापडून जाणार आहे. ते बघा बरं काय म्हटलंय की महिलांचा अध्यात्म आणि लोकसंख्येचा काही संबंध आहे का. तुम्ही स्टेटमेंटवर वाचून म्हणजे पॅसेज वाचून तरी ते उत्तर देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर बेकायदेशीर गर्भपात. ठीक आहे, हा उपाय आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मग आपलं काय म्हटलंय की कोणत्या गोष्टीला ते काय देतं, प्रोत्साहन देतं. कुटुंबाचा लहान आकार हे त्याचं उत्तर आहे. कुठे आहे, फाइंड आउट करा लगेच विदिन सेकंड. सोपं आहे तर आपण सोप्याच पद्धतीने फाइंड आउट करायचं, जास्त डोकं लावायचं नाही. दिलेलं आहे, स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं आहे त्यांनी उत्तर. ते उत्तर आपण पाहून घेऊयात. हे बघा, लोकसंख्या धोरण कुटुंबाचा लहान आकार. आलं का लक्षात, पहिल्याच याच्यात लहान आकार. मुलींचे विलंबाचे विवाह करणे, संसर्ग, हे सगळं दिलेलं आहे. पण तिथे ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे ते फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यावरून आपण काय उत्तर देतोय, तर आपलं उत्तर आहे दिस वन, कुटुंबाचा लहान आकार. आला का लक्षात. चलो हरकत नाही, लास्ट वन देखेंगे बाद में. हां, लोकसंख्या जनगणनेमधून काय ज्ञात होते. आपण जर वाचलं लोकसंख्या गणनेमधून तर काय काय प्राप्त होते. आपण जर क्वेश्चन वाचला पूर्ण कळालं आणि नुसतं आपण क्वेश्चन वाचल्यानंतर जेव्हा आपण उतारा वाचूनच आलेला आहो, एकदा तरी व्यवस्थित वाचलेला आहे, तर आपल्याला दिसतं की यस, लोकसंख्येचे लिंग प्रमाण कळतं, जननदर कळतो, लोकसंख्येची गतिशीलता कळते, स्थलांतर म्हणजे त्याच्यामध्ये माहिती दिलेली जास्तीची एक्स्ट्राची माहिती वाला आहे. म्हणजे याला फिक्सच धरा. सी जिथे तेच बरोबर आहे, म्हणजे इलिमिनेशनच करा. जिथे एक्स्ट्रा माहिती दिली त्याला योग्य धरा. ठीक आहे, हरकत नाही. आणि ग्रामीण नागरी प्रदेशात राहणारी लोकसंख्या यांचं काय होतं, ज्ञान मिळतं, आपल्याला ज्ञात होतं. वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, 3 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, 3 पॅसेज पाहिलेला आहेत. त्याच्यात एक बुद्धी म्हणजे थोडंसं समजायला कठीण असलेला आपण आणखी आपण दुसरा जो पार्ट घेऊयात, मे बी इट इज पॉसिबल. त्याच्यामध्ये तुम्हाला मी उरलेले ते जो 2 पॅसेज आहेत ते पण सांगतो, ते कशा पद्धतीने करायचे. जर शॉर्ट पॅसेजमध्ये दिला असेल तर तो कशा पद्धतीने तुम्ही टॅकल करायला पाहिजे. आणि 1-2-5 क्वेश्चन आपण याचे बघून घेऊयात मेंटल ॲबिलिटीचे. त्याच्याने तुम्हाला काय होणार आहे, तर आपल्याला कोणतं काय करायचं आणि जर खरंच कसं याच्याने इम्प्लिमेंट होईल. कारण डिसिजन मेकिंग हे बघूया. जर लकीली जर डिसिजन मेकिंग विचारली तर एकदम भारी काम होऊन जाणार आहे. हरकत नाही.
ठीक आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत काय करायचं, ह्या पद्धतीने अप्रोच ठेवायचा आहे. मे बी दॅट सेकंड पार्ट जर रेकॉर्ड करता आला तर मी त्याच्यात तुम्हाला बाकीच्या गोष्टी करणार. त्याच्यामुळे आजपासून तुम्ही सीसॅटबद्दल काय करायचं, हॅच अप्रोच ठेवायचा, आपल्या विकनेस आणि स्ट्रॉंगवर काम करायचं. ठीक आहे. तर भेटूयात मे बी पॉसिबल इट इज द सेकंड पार्टमध्ये. ठीक आहे. सो ऑल दी बेस्ट. खूप सगळा व्यवस्थित अभ्यास करा, स्ट्रेस मॅनेज करा. ठीक आहे. गुड बाय एव्हरीवन.